तर संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस आलेली आहे। खिचडी घोटाळ्यात संदीप राऊतांना ईडीचं समन्स आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। संजय राऊत यांचे भाऊ आहेत संदीप राऊत, त्यांना आता ईडीची नोटीस आलेली आहे। खिचडी घोटाळ्यात संदीप राऊतांना ही ईडीचं समन्स आहे। किशोरी पेडणेकर यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। तर आता संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीचं समन्स आलेलं आहे। कृष्णा सोनारवडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। कृष्णा, काय अधिकची माहिती? कृषीला आपण पाहतोय की सध्या ईडीकडून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची ही वेगवेगळ्या प्रकरणामध्ये चौकशी केली जाते। आज रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे, उद्या किशोरी पेडणेकर यांची सुद्धा चौकशी होणार आहे। तर पुढच्या आठवड्यामध्ये खिचडी घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना सुद्धा चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे। खिचडी घोटाळ्यामध्ये सध्या आपण पाहतोय की मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती अटकेची कारवाई झाल्यानंतर चौकशीतून आता ज्या बाबी समोर येत आहेत त्यानुसार संदीप राऊत जे खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत त्यांना सुद्धा समन्स पाठवण्यात आलेला आहे। सोमवारी किंवा मंगळवारी त्यांची चौकशी ही पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे संदीप राऊत यांची याआधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केलेली होती, त्यांचा जबाब सुद्धा नोंदवलेला होता आणि आता ईडीच्या तपासात सुद्धा त्यांचं नाव आता समोर आलेलं आहे। त्यामुळे संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची सुद्धा ईडीकडून चौकशी केली जाणार आहे, त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाणार आहे। त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आता संदीप राऊत यांचं सुद्धा नाव ईडीच्या रडारवरती आलेलं आहे। त्यामुळे किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर आणि संदीप राऊत यांची सुद्धा नाव आता सध्या ईडीच्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये समोर येत आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।